हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीज पेज नंबर 2.31 इलिस्ट्रेशन नंबर 3 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ ॲपल लिमिटेड अचल फॉर ॲज ऑन 31 मार्च 2020 वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. आपल्याला 2020ची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ॲपल इथं बघा, द बॅलन्स शीट ऑफ ॲपल लिमिटेड अचल फॉर. बॅलन्स शीट कोणाची आहे? ॲपल लिमिटेडची आहे. तर शेअर कॅपिटल आहे 2000, नंबर ऑफ शेअर्स ऑफ ₹100 इच, जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस. तर जे ओनर असतात कंपनीचे, म्हणजे जे ॲपल लिमिटेड कंपनी आहे, त्यांचं हे इंटरनल लायबिलिटी आहे. कोणती इंटरनल लायबिलिटी आहे? तर शेअर कॅपिटल, जर्नल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस ही त्यांची स्वतःची लायबिलिटी आहे. आणि बिल्स पेएबल, क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, म्हणजे ही बाहेरचं देणं आहे. इकडं आहे ॲसेट, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक ही आहे तुमची ॲसेट. आणि खाली दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ही फिक्टिटियस ॲसेट आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ॲपल लिमिटेड ऑज ऑब्झर्व बाय बनाना लिमिटेड बेला फॉर ॲज ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे ॲपल लिमिटेड ऑज ॲब्सॉर्ब बाय बनाना लिमिटेड. तर इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे ॲपल लिमिटेडला बनाना लिमिटेडनं परचेज केलेलं आहे. तर बनाना लिमिटेड इज अ परचेजिंग कंपनी आणि ॲपल लिमिटेड इज अ वेंडर कंपनी. तर खाली आपल्याला दिलेलं आहे ॲपल लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अगेन्स्ट टू इट्स ओन रिझर्व. ओन रिझर्व बघा, त्यांचा रिझर्व आहे 64,000 आणि ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहे 32,000. त्यांनी असं सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये की जी ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहे तो त्यांनी काय केलं आहे? राईट ऑफ केला. म्हणजे काय केला? नष्ट केला किंवा संपवून टाकलेला आहे, कमी केलेला आहे. कशातून केला? तर ओन रिझर्वमधून. म्हणजे त्यांनी काय केलं? ओन रिझर्वमधून हे केलं, जो तुमचा ही आहे जर्नल रिझर्वमधून ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर काय करणार आहोत? आपला जर्नल रिझर्व म्हणजे तुम्ही साठवलेले पैसे किती आहेत? 64,000. एक्सपेन्सेस किती आहे? 32,000. म्हणजे तुम्ही ह्याच्यातून हे पैसे देऊन टाकले. मग काय झालं? तुमचा रिझर्व आता कमी होईल, तर ह्याच्यातून हे मायनस होतील. त्याच्यानंतर आहे बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द ॲसेट्स ऑफ ॲपल लिमिटेड ॲज अंडर. बघा आता इथं नीट बघा, बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द ॲसेट्स ऑफ ॲपल लिमिटेड ॲज अंडर. म्हणजे बनाना लिमिटेडनं काय केलं? ह्या किमतीला ॲपल लिमिटेडचे ॲसेट टेकन केलेले आहेत. ॲसेट टेकन ओव्हर बाय बनाना लिमिटेड. तर बनाना लिमिटेडनं लँड अँड बिल्डिंग घेतली 1,50,000ला, प्लांट अँड मशिनरी 1,04,000, स्टॉक 1,20,000, डेटर्स ॲट द बुक व्हॅल्यू. म्हणजे डेटर्स कितीला घेतलेस? 42,000ला ॲट द बुक व्हॅल्यू, म्हणजे आहे त्याच किमतीला. आणि पुढं सांगितलं आहे हे ॲसेट टेकन केल्या. मग आपण कुठं घेतो? हे ॲसेट टेकन केलं की परचेस कन्सिडरेशन तयार करतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे मी कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन ॲसेट टेकन ओव्हर. म्हणजे ॲसेट घेतले की इथं आपण लिहिणार आहोत आणि ह्या प्राईस लिहिणार आहोत की लँड अँड बिल्डिंग कितीला घेतली? तर 1,50,000ला, मशिनरी 1,04,000ला, स्टॉक आणि डेटर्स म्हणजे आपण इथं लिहिणार आहोत. आणि पुढं सांगितलं आहे बनाना लिमिटेड टूक ओव्हर ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲपल लिमिटेड अँड agreed to discharge the purchase consideration in 2,600 shares of ₹100 each at ₹110 per shares and balance in cash. तर त्यांनी असं सांगितलं आहे की इथं ज्या त्यांच्या ॲसेट आहेत बघा, आता आपल्याला इथं ॲसेटची नावं कुठली सांगितलेली आहेत? तर लँड अँड बिल्डिंग सांगितलं, प्लांट अँड मशिनरी सांगितलं, स्टॉक सांगितलं, डेटर सांगितलं आणि खाली सांगितलं आहे काय त्यांनी? हे सेंटेन्सेस महत्त्वाचं आहे. बनाना लिमिटेड टूक ओव्हर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ॲपल लिमिटेड. म्हणजे ही कॅश ॲट बँक पण घेतलं, कारण इथं त्यांनी पुढं कुठं लिहिलं नाही की एक्सेप्ट कॅश. तर अजून आपण रीड करू. त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे की बनाना लिमिटेडनं काय केलं? सगळ्या ॲसेट्स अँड लायबिलिटी घेतल्या, म्हणजे बिल्स पेएबल पण घेतलं आणि क्रेडिटर्स पण घेतलं. हे लक्षात घे, तर नाव नाही मेन्शन केलं, नेम नाही त्या लायबिलिटीचं मेन्शन केलं, तरी पण तुम्ही समजून जायचं आहे ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत आणि ऑल लायबिलिटीज पेड केलेल्या आहेत. मग ऑल ॲसेट्समध्ये तुमच्या कॅश ॲट बँक पण येणार आहे, कारण इथं असं क्वेश्चनमध्ये नाही लिहिलं की एक्सेप्ट कॅश.
इथं लिहिलं आहे त्याने ॲसेट्स अँड लायबिलिटीज टूक ओव्हर घेतलेले आहेत बाय बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेडनं ॲसेट घेतल्या म्हणजे ही कॅश ॲट बँक ही ॲसेट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट ही ॲसेट नाही आहे, ही फिक्टिटियस ॲसेट आहे आणि ती राईट ऑफ केलेली आहे जर्नल रिझर्वमधून. म्हणून ह्या ज्या ॲसेट आहेत म्हणजे तुमची कॅश ॲट बँक पण तुमच्या इथं आज येणार आहे. कुठं तर परचेस कन्सिडरेशनच्या वेळेस ॲसेटमध्ये येणार आहे. आणि लायबिलिटी कोणत्या आहेत तर एक्सटर्नल लायबिलिटी नेहमी लक्षात ठेवायच्या. बाहेरचं देणं असेल तेच ती बनाना लिमिटेड पेड करणार आहे. मग बाहेरचं देणं कोणतं आहे तर बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स, एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतो आपण त्याला. हे त्यांनी पेड केलं तर ते तुमच्या ॲसेटच्या साईडला येणार आहे. आणि पुढं सांगितलं ॲपल लिमिटेड पेड इट्स लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000. आता ॲपल लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे. वेंडर कंपनीनं जर लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलं तर ते परचेस कन्सिडरेशनला येत नाही. तर ते काय होणार आहे तुमची कॅश गेली म्हणून ते बँक अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे आणि रिअलायझेशनच्या डेबिटला येणार आहे. तर आता आपण काय करूया क्वेश्चनला अजून पुढं काय दिलं बघू. प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, बनाना लिमिटेड अकाउंट, बँक अकाउंट अँड शेअर होल्डर्स अकाउंट इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड. ॲपल लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे म्हणजे ही सेल झालेली कंपनी आहे. अँड पास ओपन जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे, तिच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल करायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण परचेस कन्सिडरेशन काढू. मी परचेस कन्सिडरेशन करणार आहे, जर्नल एंट्रीज करणार आहे इन द बुक्स ऑफ बनाना लिमिटेडमध्ये आणि रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेडमध्ये, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, बनाना लिमिटेड अकाउंट अँड बँक अकाउंट एवढं आपल्याला ओपन करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण परचेस कन्सिडरेशन काढणार आहोत इथून. तर लँड अँड बिल्डिंग 1,50,000. लँड अँड बिल्डिंग 1,50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी 1,04,000. 1,04,000. त्याच्यानंतर सांगितले स्टॉक 1,20,000. अँड डेटर्स बुक व्हॅल्यू. डेटर्स बुक व्हॅल्यू म्हणजे इथं जी बॅलन्स शीटला प्राईस आहे ती 42,000. तरी पण एकदा चेक करते. हां बरोबर 42,000. 42,000. आणि पुढं बघा इथं नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर बाय बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेडनं ॲसेट अँड लायबिलिटी पण टेक केल्या म्हणजे बँक पण घेतलं. बँकची अमाऊंट आहे कॅश ॲट बँक 14,400. हे आज नवीन आहे बघा. तुम्हाला आज परचेस कन्सिडरेशन काढता आली तर हा क्वेश्चन खूप सोपं आहे. कॅश ॲट बँक फक्त परचेस कन्सिडरेशन नीट समजून घ्या. 14,400. कारण इथं कॅश और बँक इथं तुमच्या क्वेश्चनमध्ये असं मेन्शन केलेलं नाही की एक्सेप्ट कॅश ॲट बँक, एक्सेप्ट कॅश असं सांगितलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी कॅश पण घेतली. कारण क्वेश्चनमध्ये इथं लिहिताना लिहिलं आहे ॲसेट्स अँड लायबिलिटीज टूक केल्या किंवा टेक ओव्हर बाय बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेडनं ॲसेट अँड लायबिलिटी घेतली. तर कॅश ॲट बँक इज अ ॲसेट म्हणून ही ॲसेट टेकन केली. तर आपण ह्याची टोटल करायची आहे इथं किती येते बघू. कारण लायबिलिटी पेड केलेली आहे म्हणून लायबिलिटी पण पेड केलेली आहे. तर आपण इथं ना आता कॅल्क्युलेशन करून बघूया किती येतं आहे. इथंच टोटल करते मी. 400 4 आणि 4 8 9 10 10चे 0 हा 4ला 1 5 आणि 5 10 11 12 13 4,30,000. मी फक्त चेक करते 4,30,000 आहे का. 4,30,400 बरोबर आहे. लेस लायबिलिटीज त्याच्यामध्ये एक आहे क्रेडिट बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. बिल्स पेएबल 42,400. $42,400 आणि क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 70,000. दोघांचे मिळून किती येत आहेत बघू आपण. 400 हे 2 7 आणि 4 11
1,12,200. आता ॲसेटमधून लायबिलिटी मायनस करायची आहे. किती येतं आहे बघूया. 8 आणि 2 10चे 0, 8ला 1, 3तनं 2 गेले, 1 राहिला, 3,18,000. फक्त चेक करते बरोबर आहे का. 3,18,000 परचेस कन्सिडरेशन बरोबर आहे. 3,18,000. तर आता त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्याच्यातून काय केलेलं आहे, लायबिलिटी पेड केल्या, म्हणून आपण इथं लायबिलिटी मायनस केलं. म्हणजे एवढ्याला ॲसेट एवढी बघा. याचा अर्थ काय आहे, ॲपल लिमिटेडला बनाना लिमिटेडनं 4,30,400 रुपयाची ॲसेट घेतली. म्हणजे काय केलं पाहिजे, बनाना लिमिटेडनं ॲपल लिमिटेडला एवढे पैसे द्यायला पाहिजेत. पण त्यांनी काय केलं, त्यातली एवढी लायबिलिटी त्यांची पेड केली. 1,12,400 रुपीची लायबिलिटी पेड केली. म्हणून ते आता देणार किती, बनाना लिमिटेड ॲपल लिमिटेडला 3,18,000 रुपये देणार आहे. याला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणू. आणि पुढं सांगितलं त्यांनी त्याच्या बदल्यात डिस्चार्ज काय केलेलं आहे. तर इथं असं लिहिलं आहे, बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द ॲसेट्स. कुठे गेलं, इथं 2,600 शेअर्स ऑफ ₹100 इच ॲट ₹110 पर शेअर्स अँड बॅलन्स इन कॅश. तर त्यांनी 2,600 इक्विटी शेअर्स, आपण इथं म्हणू शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर्स दिले. ब्रॅकेटमध्ये लिहूया 2,600 आहे तसंच लिहा इथं. शेअर्स ऑफ ₹2,600 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each at ₹110 पर शेअर. म्हणजे तुम्ही इथं काय करणार आहात, 2,600 इंटू 110 हे असं करणार आहात. तर आता माझ्याकडं कॅल्सी नाही आहे. आपण इथं करूया, किती येतं आहे बघू. 2,600 इंटू 110, 66, 6, 11 दुनी 22, 22 आणि 6 28, 1 2 3, 2,86,000चे शेअर्स दिले. 2,86,000 बरोबर आहे. 2,86,000चे इक्विटी शेअर्स दिले. आणि रिमेनिंग इन कॅश म्हणजे ते आपली जी PCची अमाऊंट आहे ती आहे 3,18,000. त्याच्यातून ही मायनस करायचं आहे. म्हणजे किती येतील बघा, 3,18,000 रिमेनिंग पेड इन कॅश. किती येते बघा, 8तनं 6 गेले, 2 राहिले, 8 9 10 11 32,000, 32,000 बरोबर आहे. 32,000 कॅश. त्यांनी काय सांगितलं आहे की तसं सांगितलं आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि कॅश ॲट बँक पण घेतलं. कारण त्यांनी एक्सेप्ट हा शब्द लिहिलेला नाही की कॅश वगळून त्यांनी बाकीचे ॲसेट घेतले असं सांगितलेलं नाही. म्हणून आपण कॅश ॲट बँक घेतलं. म्हणजे त्यांनी याचा अर्थ की बनाना लिमिटेडनं कॅश पण घेतली, अशी टोटल ॲसेट एवढ्याला घेतली. तेवढ्यातून त्यांनी लायबिलिटी पण पेड केली. लायबिलिटी पेड केली असेल तर लेस करायची. त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये बघा मेन्शन केलं आहे, बनाना लिमिटेड टूक ओव्हर ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲपल लिमिटेड. तर ॲपल लिमिटेडची लायबिलिटी पण पेड केली. किती लायबिलिटी पेड केली, 1,12,400. म्हणजे खरेदीची किंमत किती आहे परचेस कन्सिडरेशनमध्ये, बनाना लिमिटेडनं ॲपल लिमिटेडला 3,18,000 रुपयाला खरेदी केलं. मग खरेदी केल्यानंतर एवढे पैसे द्यायला पाहिजेत बनाना लिमिटेडनं ॲपल लिमिटेडला. पण त्यांनी काय केलेलं आहे, ॲपल लिमिटेडला एवढे शेअर्स दिले आणि एवढी कॅश दिली. पहिले एवढे शेअर्स दिले आणि रिमेनिंग बॅलन्स म्हणजे काय केलं, ह्याच्यातून आपण हे मायनस केलं. बघा इथं दाखवलेलं आहे मी, किती होती, 3,18,000 खरेदीची किंमत होती. त्याच्यातून हे शेअर्सची किंमत मायनस केली, 32,000 आलं, ते कॅश आलं. तर हे झालं आपलं परचेस कन्सिडरेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे रिअलायझेशन अकाउंटला. आता रिअलायझेशनला करताना आपल्याला बघायचं आहे की त्यांनी ऑल ॲसेट टेकन केलेले आहेत.
म्हणून इथं येणार आहे, नीट बघा आत्ता काय होणार आहे, सन्ड्री ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक सगळे ॲसेट घेतलेले आहेत ह्याच किमतीला कॅश ॲट बँकपर्यंत घ्यायचं, की जेवढ्या ॲसेटची नावं तुम्ही इथं लिहिलेली आहेत ही सगळी नावं तुमच्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. पण अमाऊंट कुठली येणार आहे तर बॅलन्स शीटची येणार आहे, हे लक्षात ठेवा. इथले अमाऊंट येणार आहेत. तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक डेटर्स, कॅश ॲट बँक. आत्ता आज ह्या क्वेश्चनमध्ये बघा कॅश ॲट बँक आलेला आहे, कारण कॅश पण घेतली म्हणजे एक्सेप्ट हा शब्द नाही आहे म्हणून. तर लँड अँड बिल्डिंग 1,40,000, प्लांट अँड मशिनरी 1,10,000, स्टॉक 98,000, डेटर्स 42,000, कॅश ॲट बँक 14,400. हे आपल्या इथं क्वेश्चनमध्ये आहे, इथून मी घेतलं बघा. आता आपल्याला लायबिलिटी, ज्या लायबिलिटी घेतलेल्या आहेत म्हणजे जे इथं तुम्हाला PCला दिसत आहेत ह्या लायबिलिटींची नावं ह्या साईडला येणार आहेत. तर इथं आपण लिहिणार आहोत रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज. एक आहे सन्ड्री, पहिलं नाव आहे बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. अमाऊंट इथून घ्यायची आहे 42,400 आणि 70,000 क्रेडिटर्सची अमाऊंट आहे. हे झालं आपलं इथपर्यंत. आता बघा इथलं अजून आपलं एक पोस्टिंग राहिलेलं आहे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेसचं, आणि आपल्याला अजूनही करायचं आहे इक्विटी शेअरचं पोस्टिंग करायचं आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. इथं येईल 2 लाख रुपीज. इथं आपण इथं लिहिणार आहोत बाय इक्विटी शेअर कॅपिटल. 2 लाख रुपीज इथून घ्यायचे आहे अमाऊंट. जर्नल रिझर्व, जे पण त्यांची इंटरनल लायबिलिटी आहे ते आपल्याला इथं घ्यायचे आहे बाय जर्नल रिझर्व. आपल्याला आतमध्ये घ्यावा लागणार आहे 64,000, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आहेत ते राईट ऑफ केलेले आहेत. कशातून तर जर्नल रिझर्वमधून. ओन त्यांचा जो स्वतःचा जर्नल रिझर्व आहे त्याच्यातून त्यांनी काय केलेलं आहे, राईट ऑफ केलं आहे. म्हणून इथं लेस राईट ऑफ जर्नल ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस इथं बघा लिहिलेलं आहे. इथं अगेन्स्ट द रिझर्व राईट ऑफ. ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेसची 32,000 मायनस करा किती येतं आहे बघा. 64मधून 34 गेले, मला वाटतं आहे किती येतं आहे 32,000 येतं आहे. तरी पण मी करून दाखवते तुम्हाला. मायनस 32,000, 4मधून 2 गेले 2, 32,000. तर जर्नल रिझर्व आला तुमचा 32,000. हे लक्षात ठेवा इथं काय झालेलं आहे, हे नवीन आहे. हे एवढं एक लक्षात ठेवा. कॅश ॲट बँक इथं एक लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. हे जर्नल रिझर्व एक, हे कॅश ॲट बँक इथं एक आलं ते, आणि कॅश ॲट बँक इथं आलं ते, आणि ही लायबिलिटी आली ती. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही वेगळं नाही आहे क्वेश्चनमध्ये. आता आपल्याला जर्नल रिझर्व झाला. प्रॉफिट अँड लॉस तो पण इथंच येणार आहे, कारण तो इक्विटी शेअर होल्डरांचा असतो म्हणून. प्रॉफिट अँड लॉस बघा इथं काय काय येतं, इक्विटी शेअर कॅपिटल, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. नेहमी ह्या साईडचं क्रॉस पोस्टिंग होतं, ह्या साईडवरून ते क्रेडिटला आलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस आहे 60,000. आणि तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं, लायबिलिटीचे बॅलन्स नेहमी क्रेडिटला येतात आणि ॲसेटचे बॅलन्स नेहमी डेबिटला येतात.
बिल्स पेबल घेतलं, क्रेडिटर्स घेतलं, कॅपिटल घेतलं, रिझर्व घेतला, प्रॉफिट अँड लॉस घेतलं, ह्याचं पोस्टिंग झालं. हे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस पण इथं पोस्टिंगला गेलं. हे ॲडजस्टमेंट नाही आहे, पोस्टिंग आहे म्हणून आपण ते मायनस केलं. ह्या ॲसेट्स आहे, त्या ॲसेट्स सगळ्या आपण इथं घेतल्या, म्हणजे पोस्टिंग झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, पी सीची पहिली एंट्री करायची आहे. पी सीची पहिली एंट्री इथं येतं बाय कंपनीचं नाव येणार आहे बनाना लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये पी सी किती आहे, आपण इथं पी सी काढला आहे बघा, 3,18,000. आणि तीच आपण इथं बनाना लिमिटेडच्या डेबिटला, कारण ह्याच्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला, बनानाच्या डेबिटला इथं लिहिणार आहोत रिअलायझेशन. ब्रॅकेटमध्ये पी सी 3,18,000 ही आहे तुमच्या पी सीची पहिली एंट्री. त्याला आपण इथं 1 म्हणू, तुम्हाला कळा म्हणून मी ही रेड पेननी लिहित आहे 1. तुम्हाला जर्नल एंट्री हवे असतील तर तुम्ही जर्नल एंट्री कशी लिहिणार आहात बघा. जर्नल एंट्री ह्याची हे इथून पुढं, हे तर पोस्टिंग आहे, पोस्टिंगच्या पण तुम्हाला जर्नल एंट्र्या करता आल्या पाहिजेत. पी सीची जर्नल एंट्री आहे बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट, $3,18,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. बीइंग परचेज कन्सिडरेशन. आपण हे वर्किंग करते, मी तुम्हाला एंट्र्या कळाव्या म्हणून लिहिते. हे काय तुम्हाला येणार नाही एक्झाममध्ये, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि जी पण तुमची कंपनी असेल परचेजिंग कंपनी, त्या परचेजिंग कंपनीच्या डेबिटला. आता काय सांगितलं आहे त्यांनी, आपण ह्याची एंट्री केली पी सीची, त्याच्या बदल्यात त्यांनी काय डिस्चार्ज केलं, इक्विटी शेअर्स केलेत आणि कॅश केली, तर ती येणार आहे बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला. पहिली एंट्री डेबिटला, दुसरी एंट्री क्रेडिटला. इथं काय दिलं ते लिहायचं. काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणा किंवा शेअर होल्डर म्हणा. आणि बाय कॅश काय दिलं, कॅश दिली. तर शेअर्स किती दिले बघूया आपण. जे पी सीला आहेत ते, पी सीला किती शेअर्स आहेत, 2,86,000. 2,86,000 आणि कॅश आहे 32,000. ही दुसरी एंट्री करतोय आपण, हे तुम्हाला कळा म्हणून ही दुसरी एंट्री आहे, या दोन्ही मिळून. आता दुसरी एंट्री आहे तर इथं काय लिहिलं आपण, बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला पोस्ट केलं. काय नाव लिहिलं, इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आणि बँकेच्या डेबिटला. तर हे बनाना लिमिटेडचं नाव इथं येणार आहे टू बनाना लिमिटेड. $2,86,000 आणि कॅशच्या इथं लिहिणार आहोत टू बनाना लिमिटेड. 32,000. 32 कॅश आहे, क्रॉस होतं. हे पी सीची दुसरी एंट्री कशी होती बघा, बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला आहे आणि इक्विटीच्या डेबिटला. इक्विटी शेअर होल्डर डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू बनाना लिमिटेड. 3,18,000. इक्विटीला किती आहे, 2,86,000 आणि बँकेला आहे 32,000. ही तुमची पी सीची दुसरी एंट्री. ह्या दोन एंट्र्या कंपल्सरी असतात आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये असतात. ह्या दोन एंट्र्यांचं हे जर्नल आहे, त्याचं आपण लेजर केलं. हे नीट लक्षात ठेवा बघा. बनाना लिमिटेडच्या डेबिटला पहिली एंट्री आणि बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला दुसरी एंट्री, एक इथं आणि इथं. तर ही दुसरी एंट्री आहे. मी तर तुम्हाला कळा म्हणून 2 लिहिलं आहे, तुम्ही लिहायचं नाही. त्याच्यानंतर पी सीच्या 2 एंट्र्या झाल्या. आता आपल्याला बघायचं आहे काय सांगितलेलं आहे खाली, की त्यांनी इथं सांगितलं ॲपल लिमिटेडनं लिक्विडेशन एक्सपेन्सेस 4,000 पेड केले. एवढंच आहे या क्वेश्चनमध्ये. म्हणून आपण म्हणा पेड केले म्हणजे पैसे गेले, मग बँक अकाउंटच्या क्रेडिटला आणि रिअलायझेशनच्या डेबिटला. इथं नाव येणार आहे बँक अकाउंट.
ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत काय नाव लिहिले बघा, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. कुठला तरी लिक्विडेशनचा खर्च आहे. कधी लिक्विडेशन एक्सपेन्सेस म्हणतात, कधी डिझोलेशन एक्सपेन्सेस म्हणतात, कधी म्हणजे डिझोलेशन, लिक्विडेशन, रिअलायझेशन असे 3 नावं येतील. 3 नावामधलं काय पण लक्षात ठेवायचं. म्हणजे कंपनी डिझॉल्व करण्यासाठी आलेला एक्सपेन्सेस आहे. अमाऊंट आहे त्याची 4000. इथं आहे बघा, आपण इथं लिहिलं 4000. आता काय करायचं आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, ह्या अकाउंटचं नाव इथं आणि ह्या अकाउंटचं नाव इथं, बाय रिअलायझेशन. लिक्विडेशन एक्सपेन्सेस. आता आपलं काही क्वेश्चनमध्ये राहिलेलं नाही. आता आपल्याला बघायचं आहे, आपण सगळ्याचं पोस्टिंग केलं, PCच्या एंट्री केल्या, एक ॲडजस्टमेंट होती ती पण केली. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. एक्सटर्नल कुठलेही अकाउंट आपण ओपन केलेले नाहीत. तर आता आपण क्लोज करूया. पहिलं रिअलायझेशन क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स इक्विटी शेअर होल्डरला पाठवायचा, इक्विटी शेअर होल्डर क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स बँकेत पाठवायचा आणि बँक दोन्ही बाजूनी क्लोज होतो. बनाना लिमिटेड ऑलरेडी क्लोज झालेला आहे, तो दररोज क्लोज होतो. पहिलाच क्लोज होतो, ह्याला करावं लागत नाही. 3,18,000. आता आपण रिअलायझेशनला क्लोज करू. कुठल्या साईडची टोटल जास्त येते कमी येते आपण जरा वर्किंग करून बघूया. याची टोटल आहे 400. 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1 7 आणि 1 8, 8 आणि 4 12 आणि 1 13, 3 हातच्याला 1 4, 4,30,400 ही क्रेडिटची टोटल आहे रिअलायझेशनच्या. ह्याची बघू किती आहे, 400. डेबिटची लिहिते मी. 4 आणि 4 8 आणि 8 16, 16 17 18, 1808. हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 1 6, 6 9 15, 15 आणि 5 20. 2 आणि 2 4, 4,08,400. किती डिफरन्स येतो आहे बघू. 8 आणि 2 10 ची 0 हातच्याला 1, 22,000 रुपये. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. हां बरोबर आहे. 22,000चा डिफरन्स आहे. तर 4,30,400 ही ह्या साईडची टोटल आहे. ही जास्त आहे, आपण इथं लिहिणार आहोत 4,30,400. डिफरन्सला नाव देणार आहोत टू इक्विटी शेअर होल्डर. बॅलन्सिंग फिगर. $22,000. डिफरन्स किती आला, 22,000. हा डिफरन्स इथून असा क्रॉस इथं जाईल. इथं लिहिणार आहोत बाय रिअलायझेशन. $22,000. आता आपल्याला ह्याला क्लोज करायचा आहे. ह्याचा डिफरन्स किती येतो आहे बघायचा आहे आणि तो बँकेत ट्रान्सफर करायचा आहे बँक अकाउंटला. तर 2 लाख हे 3 शून्य आहेत. 1 2 3, 2 आणि 2 4, 2 + 2 4, 3 + 2 5 + 6 11 आणि 2 + 1 3, 3,14,000 ही आहे क्रेडिटची टोटल. डेबिटची आहे 2,86,000. 8 आणि 6 14, 4 हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 10 11, 28,000. मी फक्त चेक करते. 28,000 बरोबर आहे. डिफरन्स आला त्याला नाव देणार आहोत आपण टू बँक अकाउंट. बँक अकाउंट इथं स्टार करूया आपण, इथं नको. ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. $28,000. डिफरन्स आला 28,000. हा डेबिटला आला. आता तो कुठं जाईल, बँक अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथं लिहिणार आहोत आपण बाय इक्विटी शेअर होल्डर.
28,000. हा दोन्ही साईडनी इक्वल व्हायला पाहिजे. इक्वल झाला तर आपला आन्सर बरोबर आहे. 8 आणि 4 12, 32,000. इकडं पण आहे 32,000. आता आपल्याला आपले अकाउंट क्लोज झाले. आता आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. पहिली जर्नल एंट्री असते ती PCची. त्याला आपण म्हणतो बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. $318,000 टू, आपल्याला इथं त्या कंपनीचं नाव लिहायचं आहे. लिक्विडेटर. कोण लिक्विडेटर झालेला आहे तर ॲपल लिमिटेड. लिक्विडेटर ऑफ ॲपल लिमिटेड. $318,000. आपल्याला नरेशन लिहायचं आहे. बीइंग अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन amount of purchase consideration payable to Banana Limited. नाही सॉरी, payable to Apple Limited. ॲपल लिमिटेडला द्यायचं आहे ना. बनाना लिमिटेड देणार आहे ॲपल लिमिटेडला. ॲपल लिमिटेड ऑन परचेज कन्सिडरेशन ऑन, तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल. पेएबल टू ॲपल लिमिटेड ऑन परचेज कन्सिडरेशन ऑन, नको एवढंच लिहूया आपण. ठीक आहे. दुसरी एंट्री करून आता बघा ही झाली आपली PCची एंट्री. आता आपल्याला कोणकोणत्या ॲसेट घेतल्या आणि लायबिलिटी घेतल्या हे लिहायचं आहे. तर लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट माती इथूनच घ्यायची आहे. PCमधून परचेस कन्सिडरेशनच्या कॅल्क्युलेशनमधून 1,50,000. प्लांट अँड मशिनरी, $1,04,000. स्टॉक 1,20,000. डेटर्स 42,000. कॅश ॲट बँक 14,400. टू बिझनेस परचेजेस $318,000. कितीला बिझनेस खरेदी केला? 3,18,000ला. लायबिलिटी किती पेड केल्या? 2 बिल्स पेएबल 42,400. आणि क्रेडिटर्स 70,000. ही फक्त माझं एंट्री बरोबर आहे का मी चेक करते फक्त, टोटल करायला नको म्हणून, कारण माझ्याजवळ आता कॅल्सी अवेलेबल नाही आहे. हां बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चेक करायची हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. बी ॲसेट्स अँड लायबिलिटी टेक ओव्हर बाय, कोणी टेक ओव्हर केलेले आहे तर बनाना लिमिटेडनी. मग तुम्ही इथं म्हणू शकता ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर बाय बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेड
परचेस कन्सिडरेशन पेएबल एवढं लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर तिसरी जर्नल एंट्री आहे. आता बघा ह्याची कशाची, तर काय दिलं, इक्विटी शेअर्स दिले आणि कॅश दिली. तर आपण इथं म्हणणार आहोत कुठल्या कंपनीला देणार आहोत, तर ॲपल लिमिटेडला लिक्विडेटर्स लिहू ऑफ नको, लिक्विडेटर ऑफ ॲपल लिमिटेड. डेबिट टू काय काय दिलं, तर इक्विटी शेअर्स. आता इथं फक्त आपण नाव लिहून ठेवूया अगोदर, इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी शेअर कॅपिटल म्हणूया आपण, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू शेअर प्रीमियमने विकले, कारण 100 रुपयाचा शेअर्स 110 रुपयाला विकला आहे, त्याला आपण प्रीमियम म्हणतो. आणि टू कॅश काय दिलेलं आहे, कॅश ॲट बँक म्हणलं तरी चालेल. 32,000ची कॅश दिली, 32,000. टोटल अमाऊंट किती आहे, 3,18,000. आता इथं शेअर्सची व्हॅल्यू काढायची आहे. शेअर्सची कशी बघा, नंबर ऑफ शेअर्स आहे 2,600. एक शेअर्स होता 100 रुपयाचा, म्हणजे येणार आहे 26 × 1 = 26. 1 2 3 4 1 2 3 4 2,60,000चे शेअर कॅपिटल आहे. हे शेअर कॅपिटल आहे. आणि 2,600 जणांनी 10 रुपये एक्स्ट्रा दिले, 10 रुपीज प्रीमियम भरला. हे प्रीमियम आहे. प्रीमियम म्हणजे वाढावा, म्हणजे वाढवून दिले. 100च्या ऐवजी 110 रुपयाला शेअर्स त्यांनी दिलेला आहे. 26 × 1 = 26. 1 2 3 1 2 3 26,000 हा प्रीमियम आहे. शेअर कॅपिटल 2,60,000. शेअर कॅपिटल आहे 2,60,000. प्रीमियम आहे 26,000. आपण फक्त अमाऊंट चेक करूया बरोबर आहेत का, आहेत, कारण माझ्याजवळ आता कॅल्सी अवेलेबल नाही आहे म्हणून मी हातानेच केलेलं आहे. तर ह्याची टोटल बरोबर आहे. जेवढी डेबिटची असते तेवढीच क्रेडिटची पण असते. बिईंग आपण इथं लिहिणार आहोत शेअर्स इश्यूड किंवा इश्यू शेअर्स, इश्यू 2,600 इक्विटी शेअर्स at ₹100 each, at ₹110 per share. म्हणजे काय झालं, 2,600चा शेअर्स 110 रुपयाला विकला. अरे इथं ब्रॅकेट नाही होणार. अँड अजून काय दिलं, एवढे शेअर्स दिले आणि बॅलन्स इन कॅशमध्ये 32,000 दिले. हा ब्रॅकेट इथं नाही येणार आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.